गाईज, आज बनवतो आपण बटाट्याचे आणि पोह्याचे कटलेट. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी त्या आधी पोहे घेतले आपण 1 वाटी, ते आपण धुवून घेऊया. हे असेच ठेवून घेऊया. आता आपण इथे घेतले बघू शकता. एक भांड घेऊया आधी. बटाटा किसून आता इथे आपण एक भांड घेतलेलं आहे, त्यात आपण बटाटा किसून घेऊया. पहिले बटाटा उकळलेला आहे. हो, कच्चा बटाटा नाहीये. असंच आपल्याला सर्व बटाटा किसून घ्यायचा आहे. दुसरा पण झाल्या. इथे आता आपला बटाटा किसून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्यात काय काय टाकतो ते बघूया. कांदा घेतला आपण, कापून घेतलेला आपण छोटा, एक बारीक. एक गाजर आहे. गाजर आपण छोटाच घेतलेला आहे, तो पण किसून घेतलेला आहे. एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली. आलं किसून घेतलेलं आहे थोडंसं. हे सगळं आपण एकत्र केलेलं आहे. त्यात आपण टाकूया थोडीशी हळद, मीठ, चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडंसं तिखट, बारीक कापून मिरची पण चालेल, पण मिरची आम्ही घेतली नाही. थोडंसं चिली फ्लेक्स घेतो आपण. एकदम थोडंसंच टाकलेलं आहे, पडत नाही त्यात. पोहे आपण जे पोहे बाजूला ठेवलेले त्यात आपण घेऊया. जरा चुरून घेते. त्यात आपण पोहे घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण घेतो बेसन. 2 चमचे घेतले अजून, पण बघूया आता कालवते. चीज किसून घेऊया. आता आपण चीज किसून घेतोय. इथे एक चीज आपण खिसून घेतलेला, अजून एक खिसून घेऊया. दुसरा आता आपण चीज पण खिसून घेतलेले आहे त्यात. आता आपण ते एकत्र करून घेऊया मस्त की.
मस्त की आपण सगळं एकत्र करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असे आपण गोळे बनवून घेतलेत. आपण हे आता आईस्क्रीमच्या गाडीला लावून घेऊया. शोर करते घेतली आपण काठी. अशा प्रकारेच आपण सर्व बनवून घेऊयात. इथे आता आपण कटलेट बनवून घेतलेत, बघू शकता. एक तर आपण आईस्क्रीमच्या स्टिकला लावलेत आणि एक नुसते असे बनवून घेतलेत गोल. आता आपण ते फ्राय करून घेऊया. इथे आपण तेल तापा ठेवलेलं, त्यात सोडूया ते फ्राय करायला. आता इथे आपण फ्राय करून घेतोय, बघू शकता तुम्ही. मिडियम गॅस आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. असे सगळे आपण पलटी करून घेऊया आता. आता आपण काढून घेऊया. इथे डिशमध्ये पण काढून घेते. हे बघा, इथे आता आपण फ्राय करून घेतलेत. आता आपण टाकून घेऊया. आता सेम आपल्याला अशा प्रकारे त्यांना पण फ्राय करून घ्यायचे. इथे आपले फ्राय होत आहेत मस्तपैकी असे.
आता आपलं मस्तपैकी असं फ्राय झालेलं आहे. आता आपण ह्यांना काढून घेऊया. हे बघा इथे मस्तपैकी असे काढून घेतलेले आहेत आपण कटलेट. टाकली हे सोडून. आता आपण बाकीचे पण तसेच फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपले दोन्ही प्रकारचे कटलेट म्हणजे वेगवेगळ्या शेपचे असे रेडी झालेले आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.